कोपरगावात विनापरवाना वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त, 6,10,000चा माल हस्तगत। कोपरगाव शहरात विनापरवाना बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर पोलीस प्रशासनाने धडक कारवाई केली आहे। या कारवाईत पोलिसांनी एक ब्रॉस वाळू आणि ट्रॅक्टरसह एकूण 6,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर दुसरी कारवाई गोदावरी नदी पात्रात सुरेगाव शिवारात झाली असून पोलिसांना पाहून ट्रॅक्टर चालकाने पळ काढला। सदरचा ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केला असून ट्रॅक्टरवरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असून त्याची बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे, त्यामुळे रस्ते खराब होत आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने त्याचबरोबर आता कोपरगाव तालुका पोलीस आणि शिर्डी पोलिसांच्या पथकाने वाळू तस्करांविरुद्ध कारवाया केल्या। मात्र सद्यस्थितीत कोपरगावच्या महसूल प्रशासनाचे वाळू तस्करांवर दुर्लक्ष का? महसुलाच्या अधिकाऱ्यांना वाळू तस्करांचा मलिदा पोहोचतो का? त्यामुळे महसुलाचे अधिकारी अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहे का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 29 मे 2026 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे पोलीस ठाण्याकडे येत असताना त्यांना पोलीस वसाहतीच्या पाठीमागील पॉवर हाऊस जवळून एक संशयास्पद ट्रॅक्टर जाताना सदर निळ्या रंगाचा ट्रॅक्टर बिना नंबर ट्रॅक्टर हा निळ्या रंगाच्या ट्रॉलीसह वाळूने भरून चालला होता। API सुंदरडे यांनी चालकाला थांबवून त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव वनराज संतू माळी, वय 40 वर्ष, राहणार औद्योगिक वसाहत शिंगणापूर, तालुका कोपरगाव असे सांगितले। ट्रॅक्टरमधील वाळूबाबत वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा रॉयल्टी पावती त्याच्याकडे मिळून आली नाही। चोरून आणल्याची कबुली चालकाने दिली। या प्रकरणी पोलीस अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रसाद सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचासमक्ष पंचनामा करून कायदेशीर कारवाई केली आहे। कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। दरम्यान कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करून ट्रॅक्टरचे सहाय्याने वाहतूक केली जात असल्याचे गस्तीवर असलेल्या शिर्डी पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलीस नदी पात्रात गेले असता पोलिसांची चाहूल लागतात ट्रॅक्टर चालक पसार झाला। पोलिसांनी वाळूसह ट्रॅक्टर असा एकूण 6,59,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून शिर्डी पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल विकी विजय त्रिभुवन यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करीत आहेत।